माया एका लहानशा गावात तिच्या आजीसोबत राहत होती. तिची आजी, जिला सगळे आजी म्हणायचे, तिच्या दयाळूपणासाठी ओळखली जायची. एके दिवशी मायाने आजीला विचारले, "आजी, तू नेहमी इतकी आनंदी का असतेस? तुझ्याकडे कोणता खजिना आहे का?" आजी हसली आणि म्हणाली, "हो, माझ्याकडे एक खजिना आहे. तो असा खजिना आहे जो वाटल्याने वाढतो. चल, मी तुला दाखवते." आजी मायाला बागेत घेऊन गेली. तिथे एक तहानलेले छोटेसे कुत्र्याचे पिल्लू होते. आजीने एका भांड्यात पाणी भरले आणि त्या पिल्लासमोर ठेवले. पिल्लू आनंदाने पाणी पिऊ लागले. "बघ," आजी म्हणाली, "हा माझ्या खजिन्याचा पहिला भाग आहे, प्राण्यांवर दया." मग त्या दोघी बाजारात गेल्या. तिथे एक गरीब भाजीवाली बसली होती. तिची भाजी कोणीच विकत घेत नव्हते. आजीने तिच्याकडून थोडी भाजी विकत घेतली आणि तिला काही जास्त पैसे दिले. भाजीवालीच्या चेहऱ्यावर हसू आले. "हा माझ्या खजिन्याचा दुसरा भाग आहे, गरजूंना मदत." आजीने समजावले. बाजारातून परत येताना त्यांना दिसले की त्यांच्या शेजाऱ्यांचे लहान बाळ रडत होते. आजीने बाळाला उचलून घेतले आणि एक गोड गाणे गायले. बाळ लगेच शांत झाले. "आणि हा तिसरा भाग, लहान मुलांवर प्रेम," आजी म्हणाली. घरी परतल्यावर मायाने पाहिले की एका झाडाची फांदी तुटून वाटेत पडली होती. आजीने मायाच्या मदतीने ती फांदी उचलून बाजूला ठेवली, जेणेकरून कोणाला अडथळा होणार नाही. हा चौथा भाग आहे, निसर्गाची काळजी घेणे आणि इतरांसाठी विचार करणे. आजीने सांगितले. संध्याकाळी त्यांचे एक शेजारी आजारी होते. आजीने त्यांच्यासाठी गरम सूप बनवले आणि मायाला ते त्यांच्या घरी पोचवायला सांगितले. "आजारी माणसांची सेवा करणे हा माझ्या खजिन्याचा 5वा भाग आहे," आजी म्हणाली. रात्री झोपताना मायाने आजीला विचारले, "आजी, तुझा खजिना म्हणजे दयाळूपणा आहे, बरोबर?" आजीने मायाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, "अगदी बरोबर. चांगुलपणा हाच खरा खजिना आहे जो आपल्याला आणि इतरांनाही आनंद देतो." त्या रात्री मायाला एक सुंदर स्वप्न पडले. स्वप्नात ती एका मोठ्या खजिन्याच्या पेटीसमोर उभी होती. जेव्हा तिने ती पेटी उघडली तेव्हा त्यातून हजारो फुलपाखरे बाहेर आली आणि सगळीकडे आनंद पसरवू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी माया उठली आणि तिने ठरवले की ती सुद्धा आजीसारखा चांगुलपणाचा खजिना गोळा करणार. तिने बागेतील पक्ष्यांसाठी दाणे ठेवले आणि तिच्या दिवसाची सुरुवात एका छोट्याशा दयाळू कामाने केली. तिला समजले होते की खरा आनंद देण्यातच असतो.